पुराच्या सोबत जा. पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जात. उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा? आदित्य ठाकरेचे की त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत. राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करतोय. या महापालिका लक्ष देऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करते वाटतं. कोणाच्या सोबत जा? पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय. त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून? मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का? उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार? तुम्ही बाहेर पडाच. अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार. अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना. अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं? हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी? ऐकून घ्या. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कुठे काय केलं शिवसेनेने? हिंदू आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करतोय. आता बाहेर पडले. आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही हो. आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही. काय डोक्याचं काय केलं असेल तर हे धंदे नाही करत होता ना. त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा? आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत. कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का? त्याला विचारा आणि त्यांनी सांगितलं दाखवीन. हा नाही त्याला विचाराच म्हणा. नको रे म्हणा, अजून लाळ सुकली नाहीये उगाच मला हे कर. मी कधी त्याचा विषय का, पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर. कोण आहे संजय राऊत? त्याला विचारायचा काय अधिकार आहे? कोण आहे ते? लोकसभेवर राज्यसभेत विचार ना, उत्तर मिळेल तुला. कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का? देश हित तेव्हा ही लढाई चालू असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री हेच निर्णय घेतात. त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता? हा कोण आहे हो चपरासी? शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत दोन्ही पक्षांचं विलीनीकरणाचं शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र याच्या गोष्टी सुरू आहेत. जर का शरद पवार एकत्र आले तर सत्ताधारी पक्षामध्येच ते असतील. फायदा होईल का सरकारला शरद पवारांच्या अनुमत? जमा म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय? अहो आमच्याकडे येणार म्हणजे प्लस होणार ना, आम्ही फायदाच होणार. किती उपयोग करायचा आमच्यावर आहे की नाही? आम्ही मोठे आहोत. हा त्यामुळे आले ते घेणार. आणि शरद पवार एका जागेवर जास्त वेळ टिकत नाही हो. झालं कोटा संपला याचा उद्धवचा. 2.5 वर्ष होते बरोबर. त्याला आणलं, वापरलं, गेले. तुम्ही म्हणता तसं होईलही. तुम्ही राजकारणाचा जर अभ्यास असेल तर आपण कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही? कोणाकडे किती आमदार आहेत, कोणाचे किती खासदार आहेत, जनमानसात प्रभाव किती आहे. जनमानसात प्रभाव असणं म्हणजेच आमदार खासदार असणं असं आहे की नाही? म्हणून निवडून येतात की नाही? मग आता ते पाहिले जाईल ना. आमचे 134 बीजेपी आमदार किती? 134 अधिक 51-52 आहेत, परत 41 आहेत. ही सगळी जर ताकद 200च्या जवळ गेली
मग ह्यांचं काय होणार? मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार? या लोकांमध्ये कधी असतात? उद्धव ठाकरे कोणाच्या बारशाला गेला, लग्नाला गेला, सामरिक काय घटना घडली, प्रेतयात्रेला गेला, कुठे कधी जातात? कोणाच्या सुखदुःखास कधी असतात मला दाखवा ना तुम्ही. काही संबंध नाही. आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत. तेच होते ते कमी 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 होत 20 वर आले, आवळत गेले. पुढच्या वेळा 5 ना. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. उबाडा शिवसेना किती 5 हे तुम्हाला लिहायला बरं. भाजपवरती एक गंभीर आरोप होतोय या मेट्रोमध्ये ज्या मेट्रोमध्ये जे पाणी साचलेलं त्यावरून की टर्किश कंपनीला काम देण्यात आलं आणि तब्बल 70 ठिकाणी आता आदित्य ठाकरेला पैसे मिळाले नाही म्हणून कंपनी विरुद्ध तक्रार करतोय. आदित्य ठाकरे असं पण मुंबईला धोका पोहोचवण्याचा अरे काहीतरी काय काढू नकोस म्हणावं. काय मराठी माणसावर मुंबईकरांवर काय परिणाम होणार नाही. एक तर मुंबईतील मराठी माणसं तू संपवलीस. जिथे जिथे पार्टनर बिल्डिंग मध्ये होते ना तुम्ही, लालबागला इमारती झाल्या आहे ऐका हो बाबा, लालबागला परळला झालेल्या इमारती बघा सगळ्या आहेत मराठी 2% तरी सांगा मला. मला एक एक बिल्डर माहिती आहे, मला माझे पण मित्र आहेत, पण मी हे लोक सगळे पार्टनर आहेत उद्धव ठाकरे यांची कंपनी. बोलू नाही तू चुप्प बस म्हणा. काय भीती आम्ही बघून घे. आम्ही देशाचा कारभार आहे ना, देशातल्या जनतेचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. मोदीजी हेच सांगतायत. तू तुझ्या घराच्या बाहेर पडणार नाही रे. प्रोटेक्शन काढलं तो घराच्या बाहेर पडलं तर मी काय अरे